ही वाटते तेवढी सोजवळ वगैरे, पण सोजवळ नाहीये ही. बघा कशी इलिगल काम करते. ते पण मी तेव्हा शहाणपणा केला, म्हणलं की मला भूक नाहीये. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आत्ता सकाळचे वाजलेत 5:15. आम्ही निघालोय आता घरी. खरं तर आम्ही घरी जाणार आहोत दुपारी आणि आत्ता जाणार आहोत वाईला. मग वाईचं मंदिर आणि तलाव, तिथे धोम डॅम म्हणून आहे, तर तो डॅम बघून मंदिरला वगैरे जाऊन मग आम्ही पुढे घरी जाणार आहोत आज. कारण आज वीकेंड आहे. आमचं अचानकच प्लॅन ठरलं आहे. अगोदर तर काही प्लॅनिंग नव्हतं आमचं घरी वगैरे जायचं. अचानक ठरलं आहे. का निघालं वगैरे ते तुम्हाला पुढे समजेलच व्लॉगमध्ये. आणि ही बघा आमची पॅकिंग. निघालोय तर 2-3 दिवसांसाठीच, पण एवढ्या साऱ्या बॅग्स झाल्यात आमच्या. गावाला किती पण दिवस जायचं असू दे, पण पॅकिंग खूप जास्त होणं हे नॉर्मल आहे. त्यामुळं माझी पण तशीच 4-5 बॅग्सची पॅकिंग झालेली आहे. प्रीतम दरवेळेस मला म्हणतो की किती बॅग्स घेतेस म्हणून, सगळी डिक्की आपल्या बॅग्सनीच भरून जाते. पण काय करणार, सगळं तर घ्यावंच लागतं. 1 दिवसासाठी जा, नाही तर 10 दिवसांसाठी जा. त्यामुळं आता आम्ही निघतोय. आम्हाला खरं तर 5 वाजता निघायचं होतं, पण ॲज युजल वेळ झालेलाच आहे. प्रीतम पण तयार झालाय. चल निघूया. येस, आता आम्ही फायनली निघतोय गाईज. बरोबर आता 5:36 झालेत आणि आम्ही बाहेर पडलोय. खरं तर आमचा थांबायचा काही प्लॅन नव्हता, पण भूक खूप लागली आहे म्हणून आम्ही इकडे हायवेलाच थांबलो आहे आत्ता, अमृता रेस्टॉरंटला. आणि आता पोहा आणि उपमा इथे अवेलेबल आहे म्हणून मग पोहा आणि उपमा घेतला आहे. पोहे तर मस्त दिसत आहेत, गरम गरम, मजा येणार आहे खायला. खरं तर प्रीतम पुण्यातून निघतानाच म्हणत होता खाऊन निघूया. त्याला माहिती आहे मला भूक लागते, पण मी तेव्हा शहाणपणा केला, म्हणलं की मला भूक नाही आहे. आणि शेवटी आता इथे थांबायची वेळ. कधी ऐकलंयस का तू आजपर्यंत? तुझी जरा तारीफ केली की लगेच काय हसायला लागलेस हा. खरंच आहे. उपमा पण छान दिसतोय, बघूया आता कशी टेस्ट आहे. आणि मी पण छान दिसतो. ब्लॅक ब्लॅक. तर इथे थांबलेलो आम्ही आता नाश्त्यासाठी. आता सकाळचे ते वाजलेत 6:45 वाजलेत आणि इथे फक्त पोहे आणि उपमाच अवेलेबल होता. आणि उपमा खूप छान होता, इथला आवडला. तर तुम्हाला जर पुणे बेंगलोर हायवेवरती जर सकाळचा काही नाश्त्याचा ऑप्शन हवा असेल तर हे बेस्ट आहे, अमृता. नाश्ता करून आता आम्ही पुढे निघालोय आणि इतकं ट्रॅफिक आहे, म्हणजे असं वाटतच नाही की आम्ही हायवेवरती आहे. असं वाटतं की सिटीतच गाडी चालवतो. त्यामुळे असं बाहेर लागेल बाहेर आल्याचा फीलच नाहीये कसला. त्यात आज सॅटरडे आहे त्यामुळे मे बी एवढी गर्दी आहे, पण इतका मोठा हायवे आहे तरी सुद्धा असं ट्रॅफिक सारखं वाटते, म्हणजे किती गर्दी आहे. मंदिराजवळ आम्ही पोहोचलोय आता. वाईतून पुढे आल्यावर एक थोडीशी गावं क्रॉस करून मग पुढे यावं लागतं आणि मग तलावाच्या थोडंसं अलीकडेच हे मंदिर आहे. रोड एकदम नॅरो आहे, पण ठीक आहे, एक 4 व्हीलर येईल इतका आहे. इथे गाडी पार्क केली आम्ही आता आणि आता आम्ही इकडे मंदिराकडे निघालोय. इथे मंदिर आहे, इकडून वाट आहे, तर आता आत निघालोय. छान आहे, एकदम शांत एरिया आहे ना. किती सुंदर स्ट्रक्चर आहे हे. कमळ आहे आणि कमळामध्ये नंदी आहे. दर्शन घेऊन झालं आमचं आत्ताच. छान मंदिर आहे, खूप शांतता होती, गर्दी नव्हती काही जास्त. थोडेफार आम्ही फोटोज काढले आणि आता आम्ही निघालोय दर्शन घेऊन. आता इथून आम्ही डॅमकडे जाणार आहे. इथे जवळच धोम डॅम आहे.
इथले रस्ते बघा किती छोटे छोटे आहेत, एकदम कोकणातले रस्ते असतात ना तसे रस्ते आहेत. एकदम एकच गाडी पास होईल असे रस्ते आहेत. खरं तर धोम डॅमचा रस्ता तिकडून होता बरं का, इकडून. पण प्रीतम काय बोलला की हा बांध आहे ना धरणाचाच बांध आहे, तर तो म्हणतोय की याच्यावर चढून जाऊया आणि बघूया कसं दिसतो व्ह्यू. तर त्याने मला आता हा ट्रेक करायचा असं सांगितले. तर आम्ही आता इकडे निघालो आणि नंतर मग आम्ही तिकडे प्रॉपर जिकडून गाडी वगैरे आज जाते ना धरणाकडे तिकडे जाणार. तिथे एक काका होते काय, त्यांना विचारलं याने की वर जायला चालते का म्हणून. तर ते काका बोलले की चालतंय पण वॉचमन आले तर खाली यावं लागते. तर हा बोलला की चल पटकन जाऊन या वरतून व्ह्यू बघून. याने असले कारनामे आधी केलेले आहेत, मी कधीच केलेले नाही आहे, तर त्याला माझ्याकडनं करून घ्यायचे. आणि आता हा ट्रेक मला करायला लागतोय, जो की अजिबात प्लॅनिंगमध्ये नव्हता. दिसतंय खूप थोडं आहे असं, पण खूप उंच आहे हे, परत चालावं लागते. ॲक्च्युली एकदम स्टीफ आहे त्यामुळे जास्त ताकद लागते. प्रीतम बघा कुठं पोहोचलं पण लगेच. एवढ्या वर येऊन व्ह्यू तर खूप छान आहे इकडचा. अजून पाण्याचा व्ह्यू बघायचा आहे. प्रीतम तर पोहोचला आहे पण ऑलमोस्ट. पोहोचले वरती फायनली. खूप जास्त दमले मी. व्ह्यू बघा. खूप भारी वाटतंय. इतक्यावर प्रीतम म्हणाला म्हणून मी आले. खरं व्ह्यू खरंच खूप भारी आहे. मी असं कधीच नव्हतं बघितलं आजपर्यंत. ही वाटते तेवढी सोजवळ वगैरे, पण सोजवळ नाहीये ही. बघा कशी इलिगल कामं करते. इथं अलाउड नाहीये. आम्ही दोघंच आहे बरं का इथं. मी म्हणतो हिला तिकडनं लोक फिरून जातात, तिकडनं जाऊया पब्लिकला जिकडनं अलाउड आहे तिकडनं. पण ही म्हटली नाही नाही मला इथनंच जायचं आहे. चल म्हणून मला पण ओढत घेऊन आली. झालं, मी आधीच सांगितलं काय खरं आहे ते. नाही खरंच आहे ते, खोटं काय. हे खरं नाहीये, मी जे सांगितलं ते खरं आहे. वर छान फोटोग्राफी केली आणि आता आम्ही खाली आलोय आणि आता निघालोय प्रॉपर डॅमकडे. डॅमला जायचा रस्ता बघा किती खराब आहे. आपण बोटिंग करायची. बोट मोड ऍक्टिव्हेटेड. खूपच मोठे खड्डे आहेत आणि ऍक्च्युली काल पाऊस झालाय त्यामुळे यात पाणी पण साचले, त्यामुळे खराब आहे खूपच रस्ता. पण आम्हाला तिकडे जायचंय, बघायचंय म्हणून आम्ही आता निघालोय पुढे. चांगलीच ऑफ रोडिंग चालू आहे. क्रेटाचा स्पोर्ट्स मोड ऑन कर ना मग. कशाला स्पोर्ट्स मोड हा ऑफ रोडिंगचा मोड आहे. कॅनलला पाणी बघा किती फुल भरलंय. अर्धा रस्ता तर खराब होता, पण हा रस्ता पुढचा छान आहे. आता जवळपास 1 किलोमीटर बाकी आहे. इकडे छान रिसॉर्ट वगैरे पण आहेत. हे बघा रिसॉर्ट, कॉटेजेस आहेत त्या. हा कॉटेजेस किती छान आहेत. मस्त आहे. मॅग्नस रिसॉर्ट. अरे हा मॅग्नसच आहे वाटतं ते, मी जे म्हणत होते ना धोम डॅम जवळ रिसॉर्ट आहे बघा आपण म्हणलेलं बघ जायचं, ते मॅग्नसच होतं. येस, इथून आत जायचंय आता, म्हणजे प्रॉपर गाडी पाण्याजवळ जाते एकदम. समोर दिसते बघा धरण. इथे हे विरासत हॉटेल म्हणून आहे जिथून आत वळायचे आणि एकदम छोटासा नॅरो रोड आहे आणि एकदम गाडी पाण्याजवळ जाणार. हे बघा इथे हा फूड ट्रक दिसतोय, याचे इन्स्टाला रील्स खूप फेमस आहेत. संध्याकाळी मे बी हे चालू असणार, तुम्ही पण बघितलं असेल रीलमध्ये. आता इकडे तलावाकडे निघालोय. इथे आम्ही गाडीजवळ फोटोज पण काढले आणि तिथे खूप छान फोटोज आले, कारण आता प्रॉपर ऊन पण आले आणि असं छान वाटते. वातावरण खूप छान आहे आणि आभाळ आहे ॲक्च्युली. आपण आत्ता सूर्य आलाय ना डोक्यावर, त्यामुळे थोडंसं छान येतात फोटोज, एकदम ब्राईट येतात. थंड हवा आहे, छान वाटतंय.
इथं बोटिंग वगैरे पण अवेलेबल आहे. हे बघा खूप साऱ्या बोटी आहेत. आता बोटिंग स्टार्ट पण झाले. आत गेलेत लोक बोटीत बसून. आम्ही इथे पाण्यात पाय टाकायला आलो आहे. सगळ्यात पहिला प्रीतम नाही म्हटला बरं का. मी त्याला म्हटलं चल पाण्यात जाऊ पाण्यात जाऊ. नाही 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 आणि माझ्या आधी गेलाय बघा. आता काय माणूस आहे. मस्त पाण्यात पाय टाकून थांबलोय आम्ही. थंडगार पाणी आहे, छान वाटतंय. आणि हा व्ह्यू मस्त थंड थंड येते. हो हवा पण थंड आहे छान वाटतं. आणि सोबत हा व्ह्यू आहे. खूप मस्त वाटतंय. आता आम्ही थांबलोय प्रियांका शू मार्टला हायवेवरती साताऱ्याजवळ. जाता जाता प्रीतमला कोल्हापुरी घ्यायचे म्हणून इथे आलोय. बघूया आता कसे इथे चप्पल आहेत. आम्ही तर फर्स्ट टाइम आलोय पण इथे खूप छान असतात असं ऐकलंय म्हणून लेट्स सी. अशी दिसते प्रीतमची फायनली चप्पल. मग खुश. आता दुपारचे 1:30 वाजलेत आणि आता फायनली आम्ही तासगावमध्ये पोहोचलोय. आल्यावर सगळ्यात आधी तर आम्ही जेवण केलं पण इतकी भूक लागलेली त्यामुळे आम्हाला शूट घ्यायचं लक्षातच नाही. आता जेवण झाल्याने तांबे खातोय. A few moments later. दुपारी जेवण झाल्यावर खूप जास्त कंटाळा आलेला त्यामुळे मग झोपलेले आणि आराम केला थोडा वेळ. मग उठून आता संध्याकाळी आवरून मी आली आहे मम्मीकडं. प्रीतम मला सोडायला आलाय. हा बघा प्रीतम मला सोडायला आलाय. जाईल थोड्या वेळात आता मला सोडून. रात्रीच्या डिनरचा असा काही समय. चला तर मग आजचा व्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.